दीपक काय झालं होतं आपण 21 फेब्रुवारी रोजी माझी आर्थिक फसवणूक झाली. आर्थिक फसवणारा गुन्हेगार होता सुमित गायकवाड, त्याचा मित्र बाबू शहा, संजय शहा, सविता शहा आणि सोनार कुमावत. या सगळ्यांनी मिळून एक कट कारस्थानाने आमिष दाखवून मला फसवले. 420 मायासी केली. त्या संदर्भात मी अर्जाद्वारे मानपाडा पोलीस स्टेशनला संपूर्ण माहिती पुरवली. परंतु 21 तारखेपासून आजपर्यंत पोलीस स्टेशनला मी दररोज चक्रा मारतोय. फक्त तारखा आणि तारखा दिल्या जातात. ज्यांनी गुन्हा केलाय ते गुन्हेगार आजही मोकाट फिरतात. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला मॅनेज केलं असावं किंवा काही काल आमच्यातीलच समाजसेवेचे पांघरून घेतलेले काही लीडर मंडळी मला तिथे दिसले. त्यांना मला अडकवण्यासाठी जाणून बुजून सुपारी देऊन माझ्याच विरुद्ध उभा करण्यात आले. काल पोलीस स्टेशन मधून ज्यावेळेस मी निघालो त्यावेळेस मला अशा 1-2 गोष्टी निदर्शनास आल्या की तो मुंबईत कसा राहू शकतो आता बघतो. या सगळ्यांना कंटाळून आणि पोलीसही संबंधित आरोपींवर अद्यापही कुठलीच कारवाई करत नाहीये. दररोज मला फक्त बोलवलं जातं, दिवसभर बसवलं जातं, त्यांना बोलवलं जातं, थोडा वेळ त्यांच्याशी वेळ घेते, वेळ मागतात, ते निघून जातात. ह्या संबंधित गुन्ह्याबद्दल कुमावत या सोनाराला पोलिसांनी मी काल विचारलं की तू फुटेज आणून दे दुकानचे. तो बोलतो फुटेज सुद्धा माझ्याकडून डिस्ट्रॉय झाले. तर विषय काय होता, कशी आपली विषय असा होता की बाबू शहा हा संबंधित एरियातील सावकार आहे. त्याच्याकडून मी 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते व्यवसायासाठी. ते पण मी घेतले म्हणजे माझे जे मालक आहेत सुमित गायकवाड यांनी मला आमिष दाखवलं की आपण माल भरूया, धंदा करूया. त्याचे वडील आजारी होते तर माझ्या वडिलांना बोलते पैसे लागणारे. यांनी असं दोघांनी, ते मित्रच होते, या दोघांनी कट रचून माझ्या नावावरती 4 लाख रुपये घेण्यास मला मजबूर केले. ते पैसे घेतल्यानंतर मी संबंधित त्याला 5,60,000 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून दिले. ते पुरावे मी पोलीस स्टेशनला सादर केले. पण तो बोलते माझे आणखी 10 लाख निघतात आणि हे 10 लाख काढण्यासाठी चक्री व्याज तुझ्यावर लागले. मी जाणून बुजून हा कट रचला. त्याने मला सांगितलं की माझं सोनं गहाण आहे 9 लाख रुपये. तुझी सध्या परिस्थिती नाही ना माझं व्याज देण्याची, तर ते 9 लाखाचं सोनं आपण सोनाराकडून सोडूया आणि ते 1 तासामध्ये परत गहाण ठेवूया. ते मी जुन्या रेटने ठेवलेलं. परत गहाण ठेवलं तर 15-16 लाख रुपये मिळतील. ते 15-16 लाख रुपये मी तुलाच परत धंद्याला देईल आणि तू माझं पहिल्याचं व्याज संपूर्ण 0 होईल. नवीन व्याज तुला कमी थोडं करून दे. मी त्याच्या भूलथापांना बळी पडलो. माझ्याकडे पैशाची व्यवस्था नव्हती तर मी माझ्या परिचयाचे असलेले रणजित पांडे आणि विक्की माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं अशी अशी माझी परिस्थिती आहे. त्या दोघांनी निस्वार्थीपणे कुठल्याही 1 रुपयाचा म्हणजे स्वार्थ न पाळता मला ते 9 लाख रुपये त्यांनी दिले. मला दिले म्हणण्यापेक्षा ते स्वतः आले, सोनाराच्या दुकानात त्यांच्या हाताने दिले. सोनार बोलला 1 तासाने मी सोनं तुम्हाला सोडून देतो, तुम्ही 1 तासाने या. आम्ही 1 तास बाहेर थांबलो. संबंधित आरोपी जो होता बाबू धनाजी शहा हा बोलला, तोही आमच्या बरोबर होता सोनं सोडवता. तो बोलला मी 1 तासात आलो जरा बहिणीला माझ्या घरी सोडून. तो गेला आणि तो काय परत रिटर्न आलाच नाही. मी 20 ते 25 फोन केले, त्याने एकही फोन उचलला नाही. काही वेळानंतर आम्ही सोनाराला विचारायला गेलो की बाबा सोनं त्याला बोलवून घे, पैसे तर आले. तर सोनार बोलला त्या आता 2 लेडीज गेल्या ना, ती त्याची बहीणच आहे, तिची मैत्रीण, ते सोनं घेऊन चाललं. तिचा पाठलाग केला आम्ही, विचारपूस केली ताई आमच्या, तर तिने जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही नीच लोक असंच वागता, तुमचं कामच आहे, माझ्या भावाला फसवलं, आमचेच पैसे होते. सोनाराला राब विचारायला गेला असता त्याने दमदाटी दिली, जाओ तुम्हारे में क्या दम है देखते मैं भी, नीच लोग होतो.
म्हणजे या सगळ्यांनी जाणून बुजून कट कारस्थानाने हा केलेला सगळा खेळ आहे आणि याच्यातून मला संबंधित प्रशासनाकडून कुठलीच आजपर्यंत माझ्या बाजूने कुठलीच बाजू ऐकून घेतली गेलेली नाही. तर प्रशासनाला आरोपीने पैसे देऊन मॅनेज केले का प्रशासनावर वरतून कोणाचं प्रेशर आहे हे मला काही कळत नाही. तर याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्याकडे तपास आहे त्या अधिकाऱ्याचाही तेवढाच दोष याच्यामध्ये. तरी मला न्याय भेटावा, अन्यथा इथून डिस्चार्ज झाल्यानंतरही मला जर न्याय मिळाला नाही, संबंधित आरोपीवर जर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी माझ्या परिवारासहित मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आत्मदान करून घेईन. याच्या पलीकडे मला आता कुठलाच पर्याय उरलेला नाही.